गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण आलेलो आहोत अंदोशी गावात. आपलं केरकरांचे कुलदैवत आहेत, तिथं नाच ठेवले आजच्या दिवसाला. तर चला नाच बघूया आणि आनंद पण घेऊया. तर चलो भेटूया. गाईज आता सेटअपची तयारी चालली इथं. आता इथं नाच होतील तर बघा पुढे ब्लॉग मध्ये. A few moments later. दृष्टी सद्गुरूने मला अहो दिली ज्ञान दृष्टी सद्गुरूने मला दिली ज्ञान दृष्टी सद्गुरूने मला गुरु ठाई मी साई पाहिला गुरु ठाई मी साई पाहिला दिली ज्ञान दृष्टी सद्गुरूने मला दिली ज्ञान दृष्टी सद्गुरूने मला गुरु सद्गुरूने मला गुरु ठाई मी साई पाहिला गुरु ठाई मी साई पाहिला दृष्टी सद्गुरूने मला गुरु ठाई मी साई पाहिला गुरु ठाई मी साई पाहिला साईनामाचा जप केला वारंवार साईनामाचा जप केला वारंवार त्याच्यामुळे जीवनातील दूर झाला अंधकार त्याच्यामुळे जीवनातील दूर झाला अंधकार साईनामाचा जप केला वारंवार साईनामाचा जप केला वारंवार
त्याच्यामुळे जीवनातील दूर झाला अंधकार त्याच्यामुळे जीवनातील दूर झाला अंधकार त्याच्यामुळे जीवनातील दूर झाला अंधकार तान मान धना तान मान धना मी चरणी वाहिला तन मन धना मी चरणी वाहिला गुरु ठाई गुरु ठाई गुरु ठाई मी साई पाहिला गुरु ठाई गुरु ठाई गुरु ठाई मी साई पाहिला सृष्टी सद्गुरुने मला गुरु ठाई गुरु ठाई गुरु ठाई मी साई पाहिला गुरु ठाई गुरु ठाई गुरु ठाई मी साई पाहिला शिर्डीत साईंचा भरे दरबार विश्वाचे कालचक्र तो चालवणार आहे. खरोखरच आपल्या आराध्य देवन गणराया ज्या ज्या वेळेस आपल्या समोर संकट उभं राहतं त्या त्या वेळेस आपण गणरायाचं नामस्मरण केल्यानंतर ते संकट आपल्या दूर होतं म्हणून म्हणायचं आहे की संकटी समय तो बाप्पा तारणार आहे. विश्वाचे कालचक्र तो चालवणार आहे आणि पाना फुलात नाच गाण्यात रंग तो भरणार आहे. मनोभावे सेवा केली तर अहो माझा गणराया नवसाला पावणार आहे. म्हणून म्हणायचं आहे गणराजे आले आणि निघून गेले. बघा गणराज आले, गणपती आले, निघून गेले. आता नवरात्र आली, ती पण संपणार आहे. पुढे दिवाळी येईल, दिवाळी जाणार आहे. म्हणजे आपले मराठी माणसाचे वर्षाचे 12 महिने सण आहेत. तरी सुद्धा गणपती आल्यानंतर निघून गेल्यानंतर परत कधी गणपती येतील याचीच आपण वाट बघत असतो वर्षभर. राजे आले निघून गेले आणि दुःख वाटते मना, माझ्या दुःख वाटते मना. तुझ्या भक्ताला दर्शन द्याया, तुझ्या भक्तांना दर्शन द्याया, कधी येशील बाप्पा पुन्हा. तुझ्या भक्तांना दर्शन द्याया,
धना वाहिल तन मन धना तुझ्या भक्तांना दर्शन द्याया हे बोलया हा भक्त काय म्हणतो तुझ्या भक्तांना दर्शन द्याया तुझ्या भक्तांना दर्शन द्याया कधी येशील बाप्पा पुन्हा तुझ्या भक्तांना दर्शन द्याया कधी येशील बाप्पा पुन्हा तुझ्या भक्तांना दर्शन द्याया कधी येतील बाप्पा पुन्हा तुझ्या भक्तांना दर्शन द्याया कधी येतील बाप्पा पुन्हा भक्तीत रंगालो भजनात रंगालो केली पूजा मी आरती केली पूजा मी आरती केली पूजा मी आरती आणि तुझ्या पदस्पर्शाने उल्लसित हर्षाने पावन झाली धरती पावन झाली धरती पावन झाली धरती खरोखरच जेव्हा गणरायाचं आगमन होतं त्यावेळेस ही धरती पावन होते म्हणून माहित आहे तुझ्या पदस्पर्शाने उल्लसित हर्षाने पावन झाली धरती पावन झाली धरती पावन झाली धरती सेवा ही घडली परी नावडली सेवा ही घडली परी नावडली झाला तरी माझा गुन्हा खरोखरच ही भक्ती करताना माझा काही गुन्हा झाला असेल तर मला माफ कर म्हणून म्हणायचं आहे अहो झाला तरी माझा गुन्हा हे तुझ्या भक्तांना दर्शन द्याया तुझ्या भक्तांना दर्शन द्याया येशील बाप्पा पुन्हा तुझ्या भक्तांना दर्शन द्याया कधी येशील बाप्पा पुन्हा तुझ्या भक्तांना दर्शन द्याया कधी येतील बाप्पा पुन्हा तुझ्या भक्तांना दर्शन द्याया कधी येतील बाप्पा पुन्हा जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट आणि जेवाला बघिताने वाठी ग बाया जेवाला बघिताने वाठी ग कसली वाट बघतात हे फिरते बाया जेवणचे भाग बघतात जरा लवकर जेवण हा अगं जेवण कर तू डाल भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवण कर तू डाल भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघिताने वाठी ग बाया जेवाला बघिताने वाठी ग अगं साजने माझ्या बाया फुकल्यान ग साजने माझ्या बाया फुकल्यान ग साजने माझ्या बाया फुकल्यान ग साजने माझ्या बाया त्याच्यावर छोटीशी गवळण माझ्या भाषेला कमी लिहिली आहे आणि ती सांगायला लक्ष असू द्या या तिथं वेगळा प्रसंग घडणार आहे हा गाणं काय म्हणतो की आज इथं वेगळा प्रसंग घडणार आहे खरं खरं सांगतो राधे आज इथं तू रडणार आहे की आज इथं वेगळा प्रसंग घडणार आहे खरं खरं सांगतो राधे आज इथं तू रडणार आहे माझी पोरं आणि मी तुझी अंडी फोडणार आहे आणि तू नको नको म्हणालीस तरी अवा माझा पेड्यावरती चढणार आहे हंडी फोडायला हा हंडी फोडण्यासाठी एकावर एक खर लावून वरती चढणार आहे म्हणून म्हणायचं आहे आता जाणार तर करू नये अगं डोईवर घेऊन दुधाचा माठ शरण्या गाली बाजारचा हाट डोईवर घेऊन दुधाचा माठ शरण्या गाली बाजारचा हाट तुझ्या मालाची लावती रे वाटी ग दया दुधाची लावती रे वाटी ग अगं राधिके माझी पोरड पल्यान ग राधिके माझी पोरड पल्यान ग आणि डोईवर घेऊन दुधाचा माठ शरण्या गाली बाजारचा डोईवर घेऊन दुधाचा माठ शरण्या गाली बाजारचा तुझ्या मालाची लावती रे वाटी ग तुझ्या मालाची लावती रे वाटी ग
राजारी गाडी बघता सोयीवर घेऊन सुद्धा राजारी गाडी बघता तुझा मालाची लावटी रे वाट दया तुझाची लावटी रे वाट अगं राधे माझी पोरं पल्याने राधे माझी पोरं पल्याने माझी पोरं माझी पोरं
मेलवणी केली गाय तुला मेलवणी केली उघड उघड दरवाजा यात काही आरतीची झाली उघड उघड दरवाजा यात काही आरतीची झाली आधी जेजुरीचा खंडेराया जागरणाराया जेजुरीचा खंडेराया जागरणाराया जेजुरीचा खंडेराया जागरणाराया जेजुरीचा खंडेराया जागरणाराया पाणीचा तू गणराया जागरणाराया पाणीचा तू गणराया जागरणाराया पाणीचा तू गणराया जागरणाराया पाणीचा तू गणराया जागरणाराया आणि पळतरणीचा बैरी देवा जागरणाराया पळतरणीचा बैरी देवा जागरणाराया आणि आईलाई भवानी वर्षाची तिचा मानू पानू करा इचा मानू पानू करा आईलाई भवानी वर्षाची तिचा मानू पानू करा इचा मानू पानू करा मानू पानू करा इचा मानू पानू करा मानू पानू करा इचा मानू पानू करा मानू तर मंडळी आता आपण आलेलो आहोत गावात. तिथले आपले नाच संपलेले आहेत. आता असंच गावात फेरफटका मारताना इथं गरबा खेळताना दिसत आहेत. तर बघा आपल्या आंबेशी गावातला गरबा छोटासा. देवीचे इथं जागरण करतायत. तर चला पुढे जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया. बोला आंबे माते की जय. आणि बघा आपल्या आंबेशी गावची देवी. तर चला पुढे जाऊया. मंडळी नाच वगैरे संपले. नाच काही कुठला लांबचा नव्हता, आपल्या शेजारचाच बापळे गावातला नाच आलेला. मस्त गायक बुवांनी पण मस्त गाणं गवळण गायली. पोरांनी पण मस्त नाच केला. तर अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या ब्लॉग चॅनलला कनेक्टेड राहा. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चलो बाय बाय.